प्रयोगशाळेतील काचेप्रमाणे विचार आपले स्वच्छ असावेत. विज्ञानाच्या प्रत्येक शोधात मानवाचे कल्याण असावेत, मानवाचे कल्याण असावेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव प्रेरणा. मी आता 6वी मध्ये शिकते. आज 28 फेब्रुवारी. मित्रांनो, माझे नाव तेजस्विनी प्रदीप शिंदे. मी आता 7वी मध्ये शिकत आहे. 28 फेब्रुवारी हा दिवस आपण राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करीत आहोत. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर वसंत गोवारीकर हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी म्हटले की विज्ञान हे मानवतेसाठी एक सुंदर भेट आहे. खरंच आपण ते खराब करू नये. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. मित्रांनो, AI म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचे तर जेव्हा एखादे यंत्र किंवा संगणक मानवाप्रमाणे विचार करतो, निर्णय घेतो आणि शिकतो, तेव्हा त्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतो. Today I am due to speak in APJ Abdul Kalam. He was born 15 October 1931 in Rameswaram, Tamil Nadu. He was a great scientist and is now the missile man of India. अनन्या खेडेकर, मी या ठिकाणी तिला आमंत्रित करतो. अनेक गोष्टी घडून गेलेल्या भारतासारख्या देशात प्रगतीची मशाल पेटली या विज्ञानात. उद्याची जगात टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप डेव्हलप झालेली असेल. आज शिकलेली गोष्ट उद्या जुनी झालेली असेल. शिक सातत्याने आणि ज्ञान अवगत कर. शिकायचं असेल उद्या तर स्वतःला अपडेट कर. Simple garden turn into green power station that produce energy all around us. We need smart tool to catch it. Transmitter. This transmits and produces ultrasonic sound which get reflected by obstacle. And this is receiver. This receives that ultrasonic sound which get reflected by obstacle. This send message to this control box. This is control box which is the brain of our project. It is called as Arduino. magnetic lines तयार होतात. पिलोल कॅमेरा याच्यातून ना कोणती पण वस्तू पाहिली ना तर ही आता उलटी आहे तर याची सरळ दिसणार आहे. आपण ती चमकती वस्तू ना अशी उलटी बघू शकतो. आणि ना हे असं केले मी त्याने झूम बी होऊ शकतो. ते मिठाचं पाणी ना लिंबू तरंगते ह्यातनं साधं पाणी आणि ह्यातनं लिंबू टाकते ते लिंबू बुडते. म्हणजे कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे स्पर्शबल आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे अस्पर्शबल. आता ही जी वस्तू आहे ती आपण ढकलतो म्हणजे ह्याला आपल्या हाताचा आणि मसलचा वापर होतो. आणि हा मॅग्नेट जो आहे तो लोखंडाजवळ नेल्यावर आपोआप वस्तू चिकटते. तू समजते की बॉटल स्ट्रॉ ठेवून दुसऱ्या स्ट्रॉच्या केसात घर्षण करून तो स्ट्रॉ बॉटलच्या स्ट्रॉ शेजारी नेल्यावर बॉटलवर स्ट्रॉ आपोआप हलते. यावरून समजते की अदृश्य बल दिसतो. याला चेंजेस इन द स्ट्रॉ असे म्हणतात. प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमातून प्रदर्शन जाताना त्याची दिशा बदलते म्हणून
तो इलेक्ट्रिसिटी करंट करतो, कंडक्ट करतो काय आणि कारण काय? त्याच्यात फ्री इलेक्ट्रॉन असतात. फ्री इलेक्ट्रॉन असतात त्याच्यामध्ये. continuous- ग्राफाइट मध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. हा. डायमंड मध्ये तसे फ्री इलेक्ट्रॉन पाहायला मिळत नाही. त्यामुळे नाही. ग्राफाइट इज गुड कंडक्टर. रिफ्लेक्शन ऑफ लाईटचा लॉ काय आहे सांगशील का? अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू द अँगल इज इक्वल असतात ते अँगल ऑफ इन्सिडंट अँगल ऑफ रिफ्लेक्टेड रे इज इक्वल असतात. अँगल ऑफ इन्सिडंट रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल रे लाईन सेम प्लेन असतात आणि हे सगळे अँगल सेम असतात. म्हणजे इथे 90 डिग्री तिथे 90 डिग्री असतो. ओके, ती पावडर का वापरली तू? ते दिसावं म्हणून रे. त्याच्यामध्ये एक कॅन्डल उभी केलेली आहे, त्याला दिवा लावलेला आहे आणि ग्लास ठेवलेला आहे. असं दिसून येते की कॅन्डल त्या ग्लास ठेवल्यावरती त्याच्या ग्लासमध्ये जेवढा ऑक्सिजन आहे तेवढा ऑक्सिजन संपला की ती कॅन्डल विझते आणि जवळ तर ऑक्सिजन आहे तवर तर ते पाणी ग्लासमध्ये उतरते. ऑक्सिजन संपला की ते पाणी पुन्हा प्लेटमध्ये जाते. यावरून काय लक्षात येते तुझ्या? निष्कर्ष काय सांगता येईल या प्रोजेक्टचा? ह्या प्रोजेक्टचा निष्कर्ष सांगता येते की ऑक्सिजन म्हणजे दिव्याला सुद्धा ऑक्सिजनची गरज असते. ज्वलनास ऑक्सिजनची गरज असते. ऑक्सिजन शिवाय कोणती वस्तू जळत नाही. हां, काय केलं तू? प्रोजेक्टचे नाव प्रेशर ऑफ फोर्स. पण साईडला धरलं तर त्याची उंची जास्त दिसते आणि पाण्यात धरलं तर त्या दोऱ्याची उंची कमी दिसते. त्याचं कारण आहे पाण्यामध्ये असलेला फ्लावक बल त्या वस्तूवर त्याचे फ्लावक बल प्रयुक्त करतो व त्यामुळे ती वस्तू वर ढकलली जाते. आणि मी जडत्वाचा प्रयोग करत आहे. यामध्ये ठेवलेली आहे. ही रात्रभर जर ठेवली तर या सकाळी असा परिणाम होतो की या गुलछडीचे पाणी जे आहे पानांच्या शिरा लाल पडताना दिसत आहेत. तर हे कसं घडून येतं तर ह्या वनस्पतीचे जे मूळ आहेत ते हे पाणी शोषून घेतात व पानांद्वारे ते पाणी बाहेर ढकलले जाते. या सर्व प्रक्रियेला बाष्पोत्सर्जन प्रक्रिया असे म्हणतात. CO2 इज यूज बाय प्लांट फॉर फोटोसिंथेसिस. वनस्पतीच्या प्रकाश संश्लेषणासाठी अन्न तयार करण्यासाठी CO2 चा वापर होतो. तिसरा यूज CO2 इज यूज फॉर इको फ्रेंडली ड्राय क्लिनिंग. तुम्हाला माहिती आहे आज कोणत्याही वैज्ञानिक उपकरण जेव्हा आपण तयार करतो थर्मोकॉलला बंदी आहे. जरी तुम्ही अतिशय सुंदर केला थर्मोकॉलसाठी तो बाद करण्यात येतो, कारण थर्मोकॉल हा मातीत मिसळण्यासाठी प्रचंड कालावधी अनेक वर्ष लागतात. तर त्यामुळे हा आपण अजिबात प्रयोगात वापरत नाही. पुढचा प्रश्न, न्यूटन या गटासाठी विच इज द अबॉटिक फॅक्टर. खालीलपैकी अजैविक घटक कोणता? मायक्रो ऑर्गॅनिझम, प्लांट, सॉइल, ह्युमन बीइंग. अजैविक घटक कोणता? सूक्ष्मजीव, वनस्पती, माती, माणूस. तुमचा टाइम सुरू होत आहे. माती तर इथं सॉइल अँड इट इज अ करेक्ट आन्सर. अजैविक घटक कोणता? तर 4 ऑप्शन होते, सूक्ष्मजीव, वनस्पती, माती आणि माणूस. तर माती हा अजैविक घटक आहे, बाकी सगळे जैविक घटक आहेत. हर कोई अपने आप में एक अजूबा था, एक नया एक्सपेरिमेंट, लाइफ अलग अलग रूप ले पर चल कर देखे और ये एक बहुत बड़ा स्टेप था. मतलब और फिर एंट्री हुई इस कहानी के सुपरस्टार्स की, डायनासोर. भाई साहब क्या जमाना था वो. ये विशालकाय जीव लाखों सालों तक पृथ्वी पर राज करते रहे. टी-रेक्स का खौफ और लंबे गले वाले ब्रैकियोसॉरस की शांति, सब कुछ एकदम एपिक था. लेकिन ऐसा नहीं है कि सिर्फ वही, उनके साथ साथ छोटे छोटे मैमल्स यानी स्तनधारी भी डेवलप हो रहे थे. वो बेचारे डायनासोर के डर से छिप कर रहते थे, लेकिन अपने तरीके से इस विशाल जीवन के पेड़ का हिस्सा बन रहे थे. लाइफ की डाइवर्सिटी और कॉम्प्लेक्सिटी